हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज हे होणारच. एकतर सकाळी होणार किंवा संध्याकाळी. तर आज आमचं नॉनव्हेज संध्याकाळच्या वेळेला होणार होतं. त्याच्यासाठी मी कांदा भाजणार होती आणि आज आहे ना स्लाईस करून म्हणजे तव्यावर जेव्हा आपण स्लाईस करून भाजतो ना, तसं न भाजता मी डायरेक्ट कांदा हा गॅसवर भाजायला ठेवून घेतला आणि दुसऱ्या बाजूला छान पीठ मळून पटकन पोळ्या करायला घेतली आणि हे गेले होते भाजीपाला आणायला. कारण आज आहे ना 13 होतं, त्यामुळे ते गावाला गेले होते. तिकडनं आले, चहा वगैरे घेतला आणि लगेच भाजीपाला घ्यायला गेले. आणि श्लोक मात्र आत्ताशी उठलेला आहे. पप्पांचा आवाज ऐकला आणि पटकन कडी उघडण्यासाठी गेला आणि आता हा जो काही भाजीपाला आहे ना, स्वयंपाक आवरला की पटकन मला निसून पुसून ठेवावा लागेल फ्रीजमध्ये. उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे पटकन भाजीपाला सुकला जातो आणि श्लोकची जोपर्यंत झोप मोडत नाही ना, तोपर्यंत मम्मा मम्मा करतो आणि त्यानंतर मग त्याचं त्याचं खेळायला लागून जातो. आणि एकदा उठला ना, तर मग त्याच्यावर खूप साऱ्या गप्पा माराव्या लागतात. असं झालं, तसं झालं आणि ते ऐकून तो छान फ्रेश होतो आणि लगेच खेळायला लागून जातो. कांदा तर आज मी डायरेक्ट गॅसवरच भाजला. पण जेव्हा मी भाजत होती ना कांदा, तेव्हा मला जी काही जाळीची नेट वगैरे असतं ना, त्याची खूप उणीव भासली आणि मी जेव्हा लास्ट टाईम डीमार्ट गेली होती ना, तेव्हा बघितलं तिथे, पण मला काही ती भेटली नाही. म्हणजे 2-3च पीसेस होते, पण थोडेसे फॉल्टी होते, त्यामुळे मी घेतली नाही. आणि आता Mishoला सुद्धा ऑफर चालू आहे. आता एकदा मी आज आहे ना Mishoवर चेक करते किती प्राईजला आहे आणि DMartला जर चक्कर झाला तिथे किती प्राईज आहे. दोघांचंही क्रॉस चेकिंग करून आणि जिथे मला परवडेल तिथे मी ती ऑर्डर करून घेईल किंवा मग DMartमधनं घेऊन येईल. पण ती मात्र हवीच. जर तुम्हाला कांदा म्हणजे आपल्याला जर कांदा भाजायचा असला ना गॅसवर, तर तिची खरंच गरजच भासते आणि नाहीये माझ्याकडे. आणि पापड भाजायला काही गरजच पडत नाही शक्यतो. त्यामुळे मी कधी घेण्याचा विचार केला नव्हता. पण आता मात्र असं वाटतं की घ्यावा लागेल. तर मी कांद्याचे छान बारीक पीसेस करून घेते आणि तेच तव्यावर भाजून घेत असते. जसं मी खोबरं छोटे स्लाइस करून घेतले आणि तेच तव्यावर भाजून घेतले ना, त्या टाईपमध्येच मी करत असते. पण जेव्हा आपण डायरेक्ट कांदा भाजून घेतो ना गॅसवर, त्याची टेस्ट थोडीशी मसाल्याची वेगळी असते आणि जेव्हा आपण स्लाइस करून भाजतो ना, त्याची सुद्धा चव वेगळी असते. आणि हो, चुलीमध्ये भाजल्यावर तर अफलातून एकदम भारी अशी चव येत असते. आणि पण ठीक आहे चला, आता चूल नाही, पण आपण गॅसवर डायरेक्ट भाजू शकतो. मग म्हटलं आता इथून पुढे जेव्हा आपण मसाला करत जाऊ ना, कांदा हा डायरेक्ट आपण भाजून घेऊयात. मग थोडीशी टेस्ट अजून वाढते भाजीला. पोळ्या झाल्यानंतर त्याच तव्यावर खोबऱ्याचे छोटे-छोटे स्लाइस करून घेतले आणि ते छान भाजून घेतले आणि कांदा खोबरं गार होईपर्यंत जी काही स्वयंपाकाची भांडी होती ना, ती सगळी गोळा केली आणि स्वच्छ घासून घेतली. आणि म्हणजे कसं जेवण झाल्यानंतर जरा कमी भांडे राहतात. कारण आत्ताही आपल्याला घासायची आणि नंतरही आपल्यालाच घासायची असतात. मग थोडंसं काम आपलं कमी होऊन जातो आणि जेवण झाल्यानंतर खूप सारा आळस येतो. त्यामुळे मग मी ती भांडी वगैरे घासून घेतली. तर आज आहे नॉन-व्हेजमध्ये चिकन. तर चिकन मी पहिल्यांदा स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर त्यावर छान मी धन पावडर, हळद आणि जाड मीठ टाकलं. थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला आणि ते सगळं एकजीव केलं आणि हातानेच केलं बरं का. म्हणजे ते जे काही मसाले आहेत, धन पावडर, त्यानंतर मीठ वगैरे छान त्या चिकनचे जे काही पीसेस असतात ना, त्यामध्ये मुरलं जातं. आणि आरुष बघा आत्ता खेळून आलेला आहे. एक्झाम चालू आहे तरी खेळायला पाठवलं होतं आज 1 तास. कारण त्याचा अभ्यास झालेला होता. 2-3 दिवसापासून सुट्ट्या होत्या, त्यामुळे अभ्यास हा छान झाला होता. थोडा वेळ खेळून आला, फ्रेश होऊन आला आणि चिकन नॉन-व्हेज म्हटलं ना त्याला खूप आवडतं. पण हो, पीस अजिबात खात नाही. 1-2 पीस खातो आणि फक्त त्याचं असतं, की मला नॉन-व्हेज खायचं, नॉन-व्हेज खायचं आणि खाण्याच्या नावाने तर अजिबात पत्ता नाही. पीसेस तर अजिबात खात नाही. फक्त रस्सा पाहिजे असतो त्याला. जेव्हा घरामध्ये नॉन-व्हेज बनवलं जातं ना, मुलं असो किंवा आपले अहो असो, कंटिन्यू त्यांच्या चक्रा ह्या किचनमध्ये होत असतात. कधी बनेल, कधी बनेल आणि त्याला शिजायला थोडाफार तर वेळ लागतो की नाही. आरुषचंही तेच झालं होतं, "मम्मी कधी होईल, कधी होईल?" आणि खायच्या नावाने पत्ता नाही बरं का. फक्त 2-3 पीसेस खाल्ले आणि बाकी रस्सा छान पोळी चुरून वगैरे रस्साच खाल्ला त्याने. तर आज जे काही चिकन आहे ना, ते कुकरमध्ये शिजायला टाकलं. कारण उशीर सुद्धा झाला होता आणि लास्ट टाईम जेव्हा मी बनवलं होतं ना चिकन, तेव्हा पातेल्यामध्ये शिजवलं होतं आणि त्यामध्येच फोडणी दिली होती. मात्र आज अजिबात कोणाला असा टाईम नव्हता. कधी होईल, कधी होईल सगळेजण वाट बघत होते. त्यामुळे म्हटलं चला कुकरमध्येच त्याला शिजत टाकूया, म्हणजे पटकन पण होईल आणि 2-4 शिट्ट्या झाल्या की लगेच शिजून जातं चिकन. आणि तसं मटण जर म्हटलं ना, मटणला खूप वेळ लागतो शिजायला. 7-8 शिट्ट्या होऊन द्याव्या लागतात. कधी 9-10 पण होऊन जातात. पण चिकनला 4-5 शिट्ट्या भरपूर होऊन जातात.
कुकरमध्ये तेल घेतलं, त्यात जिरं मोहरीची फोडणी दिली. कांदा होता बारीक करून घेतला होता, तो टाकला. छान ब्राउन होईपर्यंत वेट केलं आणि जे काही मुरत ठेवलेलं होतं ना चिकन, तर ते त्यामध्ये टाकून घेतलं. थोड्या वेळ झाकण न लावता फक्त प्लेटवर पाणी घ्यायचं. तर ही पद्धत जवळ सगळेजण फॉलो करतच असाल. छान मग ते पाणी जेव्हा गरम झालं आणि जेव्हा आपण जाड मीठ टाकतो ना, तर त्यावेळी मसाल्या जे काही नॉन-व्हेज असतं ना, त्याला छान असं आहे ना, पाणी सुटतं आणि शिजायला असं पटकन शिजलं जातं ते. आणि मग त्यानंतर ते पाणी जे काही प्लेटवरचं होतं गरम झालं आणि त्यामध्ये टाकून घेतलं आणि आता म्हटलं चला त्याची 4-5 शिट्ट्या होईपर्यंत हा भाजीपाला जो आहे तो मोकळा करून घेऊयात. काय-काय आणलं ते पण बघून घेऊ. तर छान फ्लॉवर आणली होती, फ्लॉवर होती, कोबी होती आणि कैरी सुद्धा आणली होती. मी कैरीची तर पहिल्यांदाच आठवण दिली होती, कैरी आणा म्हणून. कारण उन्हाळा लागलं, कैरी नाही खाल्ली असं होणारच नाही. कैरी आणि काकडी ही पाहिजेच असते घरामध्ये. त्यानंतर लिंब पण आणली होती आणि लिंब आता महाग होत चालली बरं का. थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगा घरून आल्या होत्या गावावरनं आणि बटाटे सुद्धा गावावरनं आले होते. हे 13व्याला आज गेले होते ना, तर तेव्हा बटाटे, शेवगा आणि दूध आलं होतं घरून. आणि मग म्हटलं चला आता ते सगळे ना फ्रिजमध्ये भरूयात आणि फ्रिज आहे ना जरा छोटंच आहे. त्यामुळे खूप भाजीपाला जर आणला ना, तर अजिबात फ्रिजमध्ये मावत नाही. नाहीतर मग मला काय करतं पिशव्यांमध्येच ठेवावा लागतो. कधी-कधी पिशव्यांमध्ये ठेवते. कमी भाजीपाला असला तर मग जे काही कंटेनर आहे माझ्याकडे, तर त्या कंटेनरमध्ये मी ठेवत असते सगळा भाजीपाला आणि खूपच झाला ना, तर मग शेवटी मला बाहेरच ठेवावा लागतो. आठवड्याचा पावशेर-पावशेर भाजीपाला जर आणला ना, तर तो बरोबर फ्रिजमध्ये व्यवस्थित मावला जातो. मग काही वाटत नाही आणि जेव्हा भाजीपाला जास्त होतो ना, तेव्हा मला नेहमी मोठं फ्रिज घ्यावं असं वाटत असतं आणि पुन्हा मग तो जसजसा कमी होत जातो ना, मग तसं पुन्हा मग मी विसरून जाते, की जाऊ दे काही नाही ॲडजस्ट होतं ना, तर बस. जेव्हा खराब होईल ना, तेव्हा बघूयात असं म्हणत असते आणि पुन्हा जर जास्त झाला ना आणि पुन्हा माझं चालू होऊन जातं, नाही, नाही फ्रिजनं मोठंच घ्यायचं आपल्याला बरं का. वांगे, गवार आणि जी काही भेंडी होती ना, तर ती मी पिशव्यांमध्येच ठेवलीत. कारण थोडं फ्रिज भरूनच गेलं होतं. तर ते पिशव्यांमध्येच ठेवून दिलं फ्रिजमध्ये आणि कढीपत्ता म्हटलं थोडासा वेगळा करून घेऊयात, थोडा निसून घेऊयात आणि त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर वाटाणा. तर हे सगळं मला आत्ताच करून घ्यायचं आहे आणि ते पण आजच. कारण नंतर म्हटलं ना, तर कोथिंबीर लगेच आहे ना, अशी सुकून जाते आणि नंतर सुकली ना, तर नंतर भाजीपाला निसायला कंटाळा येऊन जातो. सुकलेला राहतो. तर त्यामुळे मग आत्ताच निसून घेऊयात. मग थोडासा इकडे स्वयंपाक पण बघत होती आणि तिकडे मी म्हटलं कोथिंबीर पहिली मात्र आज निसून घेऊयात. वाटाणा राहिला तरी चालेल, पण कोथिंबीर आज निसूनच झाली पाहिजे. कोथिंबीरीची जरा जुडी मोठीच होती. चिकन इकडे छान शिजून गेलं आणि नंतर पुन्हा एकदा कुकरमध्ये तेल घेतलं आणि जे काही वाटण बनवलं होतं ना, ते वाटण टाकलं आणि त्यामध्ये आपले जे काही घरगुती मसाले आहेत ना, तेच मी नेहमी यूज करत असते आणि तेच करावे असं मला वाटतं. कधीतरी ठीक आहे, म्हणजे ॲसिडिटी वगैरे होण्याचं जरा प्रमाण सुद्धा कमी असतं. छान आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत वेट करेल आणि जे काही चिकन शिजलेलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे त्या अंदाजानुसार आपण पाणी त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि छान उकळून द्यायचं. रात्रीचं जेवण आम्ही सगळेजण बरोबरच जेवण करतो. कारण सकाळी मुलं स्कूलला जातात, हे पण जातात आणि कोणी आधी जेवतं, कोणी नंतर जेवतं, असं सगळं होऊन जातं. मात्र रात्री सगळेजण एकत्र जेवण करतो. कधीच आमचं मागे-पुढे होत नाही. बरोबर जेवण करतो आणि ते पण हॉलमध्येच जेवण करतो. छान टीव्हीवर एखादा मूव्ही लावून द्यायचा, सीरियल लावायची किंवा गप्पा-टप्पा मारत-मारत छान जेवण करायचं. इथे आमचं जेवण झालं आणि मी आणि श्लोक नॉन-व्हेज अजिबात खात नाही. श्लोकनी खावं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे. पण तो स्वतः म्हणतो, "मुझे मांस नहीं खाना है." त्यामुळं मग आम्ही त्याला कधीच फोर्स करत नाही. पण आमचं असतं, की थोडंसं टेस्ट करून बघ. पण नाहीच, तो खातच नाही. "मला नकोच, मला भाजी-पोळी दे." तर त्यामुळे आम्ही त्याला भाजी-पोळीच देतो. जो काही मसाला काढला होता ना मी चिकनसाठी, तर तोच मसाला थोडासा बाजूला केला आणि त्यामध्येच मग लाल तिखट वगैरे टाकून आणि मग मसाल्याचा दोडका बनवला होता त्याला आणि मला आणि खूप उशीर
शिरा भात बनवला. कारण आधी नाही म्हटले भात खाण्यासाठी आणि नंतर पुन्हा म्हणे थोडासा भात लाव. मग जेव्हा मी चिकन शिजत टाकलं ना, त्यावेळेला मग भात लावला. मग मी छान असा जेवणावर ताव मारला आणि नंतर जी काही भांडी होती तर ती घासून घेतली. नॉनव्हेज जेव्हा जेव्हा घरामध्ये होतो ना, तर त्यानंतर किचन वाटा हा क्लीनच करत असतो. सगळेजण करतातच आणि उद्या तर सोमवार आहे, त्यामुळे आता तो क्लीन करूनच घ्यावा लागेल आणि सकाळी मी शक्यतो किचन वाटा क्लीन करून घेत असते आणि संध्याकाळी जर नॉनव्हेज झालं तरच क्लीन करते, नाहीतर थोडंसं फक्त पाणी मारून पुसून घेत असते आणि जेवढा माझा हात पोहोचतो ना टाईल्सला, तेवढा मात्र मी दररोज सकाळी असो संध्याकाळी असो तेवढी टाईल्स मी घासूनच घेत असते. छान पाणी वगैरे मारते, स्वच्छ राहतो आणि तेलकट वगैरे काही होतच नाही. भांडे घासण्याच्या आधी हॉलमध्ये जिथे आम्ही जेवण केलेलं असतं ना, तिथे पहिल्यांदा झाडून घेते. थोडंसं पाणी टाकून तिथे पुसून घेते हॉल आणि त्यानंतर किचनमध्ये येते. कारण एकदा जर किचनमध्ये आलं ना, लवकर किचनच्या बाहेरच पडता येत नाही. भांडी झाली की थोडा किचन वाटा क्लीन करायचा. त्यानंतर मुलांचं दूध द्यायचं. थोडंसं आपल्या स्वतःसाठी गरम पाणी करून प्यायचं. औषधं द्यायची. तर असं एक ना एक काम वाढत जातं. जे काही संध्याकाळचं उरलेलं असतं, तर ते जे काही सामान आहे, जी काही भाजी वगैरे उरलेली असते, तर ती पुन्हा फ्रिजमध्ये ठेवायची. सगळं बघून घ्यायचं कुठे काही उघडं नाहीये ना. तर ते झालं की नंतर मग किचनमधलं काम खऱ्या अर्थाने संपतं आपलं. किचन वट्टा पूर्ण क्लीन झाला, पण मात्र हा थोडासा भाजीपाला बाकीच होता. कोथिंबीर मी मध्ये-मध्ये जेव्हा ब्रेक भेटत होता, थोडासा वेळ भेटत होता ना, तेव्हा थोडी-थोडी निसत होती. तर ही एवढी बाकीच आहे. मग म्हटलं ती निसून घेऊया. ती निसली. त्यानंतर वाटाणा सुद्धा निसून घेतला आणि आरुषचे काही एक्झाम अजून संपलेले नाहीयेत. उद्या मॅथ्सचा पेपर आहे. तरी आम्ही छान अशी रिव्हिजन केलेली आहे. 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे भरपूर वेळ भेटला अभ्यास करायला आणि आता पुन्हा एकदा म्हटलं, नाही रिव्हिजन थोडी घेऊयात आणि जोपर्यंत मी जागे आहे तोपर्यंत थोडा वेळ अभ्यास करेल आणि त्यानंतर मग झोपेल. कोथिंबीर जी काही आहे ना, तर ती मी स्टोरेज कंटेनर मध्येच ठेवत असते. छान एका सुती कपड्यामध्ये छान ती गुंडाळून ठेवते आणि छान आणि हे जे काही कंटेनर आहे ना स्टोरेज कंटेनर ते मी Meeshoवरूनच घेतलेले आहे आणि खूप युजफुल आहे. क्वालिटी वगैरे सगळी छान आहे आणि प्राईसच्या मानाने तर बेस्टच क्वालिटी आहे. त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल ना, नक्की मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल ती. पण छान आहे स्टोरेज कंटेनर. मला फ्रिज छोटं असल्यामुळे ते एवढे यूज करता येत नाही. पण हो, मी सगळे स्टोरेज कंटेनर नक्की मागवलेले आहे. डिपेंड भाजीपाल्यावर असतं. मी कधी-कधी ते बाहेर काढते, कधी-कधी ठेवून सुद्धा देते. डिपेंड असतं भाजीपाल्यावर किती भाजीपाला आहे, काय. कारण फ्रिज छोटा आहे आणि जर तुमचं फ्रिज मोठं असेल ना, तर मग काही म्हणजे पिशवी वगैरे वापरण्याची गरजच नाही. कंटेनरमध्ये ठेवायचं. छान दिसतं एकदम सुटसुटीत असं आपलं फ्रिज दिसत असतं. तर चला असं मी सगळा जो काही भाजीपाला आहे तो सगळा आवरून घेतला आणि आता खऱ्या अर्थाने माझं इथे आवरलं असं तर अजिबात म्हणता येणार नाही. कारण जोपर्यंत आपण किचनमध्ये उभं असतो ना, तोपर्यंत एक ना एक काम हे निघतच असतं. जे काही संध्याकाळची भाजी उरलेली होती ना, ती फ्रिजमध्ये अजून ठेवायचीच बाकी होती. जो काही कढीपत्ता मी निसून ठेवला, तो सुद्धा अजून डब्यामध्ये भरून ठेवायचाच राहिला होता. तर असंच असतं किचनमध्ये तुम्ही कितीही वेळ द्या किंवा घराला कितीही वेळ द्या, एक ना एक काम हे निघतच असतं. शेवटी आपल्याला तिथून बाजूला झालं तरच आपल्याला वेळ भेटतो. नाहीतर किचन, घर म्हटलं की काम हे वाढतंच. काम एकातर एक काम निघतच असतं आणि ते आपण करतच असतो. आपल्याला असं वाटतं की नको आत्ता जर आवरलं ना, उद्याच्या दिवसाचं थोडंसं काम कमी होऊन जाईल. तर असंच प्रत्येकीला वाटत असतं आणि बघा संध्याकाळी म्हणजे रात्री जेवणानंतर जर आपण किचन वट्टा असा क्लीन करून ठेवला, तर दुसऱ्या दिवसाची जी काही सुरुवात असते ना, ती खूप छान होते. आपल्याला सकाळी उठायला जरा उशीर जरी झाला आणि किचन वट्टा असा क्लीन जर असला ना, तर अजिबात काही वाटत नाही. धावपळ सुद्धा होत नाही आपली आणि छान पटपट आपण स्वयंपाक करतो आणि पटकन टिफिन वगैरे होऊन जातात. तर माझा किचन वाटा तर असा दररोजच क्लीन असतो. असं कधीच होत नाही. किती कंटाळा आला तरी मी किचन वाटा हा क्लीनच करून ठेवत असते. तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. गुड